येणाऱ्यांचे स्वागत करतात ती घराची दारे। आपले घर, बंगला, ऑफिस, फार्म हाऊस यासाठी सुंदर डिझाईन केलेली जम्बो फ्रेंच डोअर, सेफ्टी डोअर आणि तीही 18 गेज GI सेक्शन मटेरियल वापरून आणि 80 मायक्रॉन पावडर कोटिंग केलेली, संपूर्णपणे मेंटेनन्स फ्री। नजर खिळून राहील असे आकर्षक सर्व प्रकारचे डोर्स मिळण्याचे नाशिक मधील एकमेव नाव शिवाय एंटरप्राइजेस। बोलो मम्मी मेरे पापा वीडियो करते हैं ना, मेरे पापा की जात क्या है, जात क्या है, जात क्या है। संसदेत अर्थसंकल्पनाच्या वेळी केंद्रातील विरोधी पक्षनेते राहुल गांधींना जात विचारल्याच्या कारणावरून वाद निर्माण झाला होता। या पार्श्वभूमीवर आज धुळ्यात भाजपाच्या वतीनं खासदार राहुल गांधींच्या हातात झाडू आणि काँग्रेस पक्षाचा पंजा चिन्ह घेऊन खानदेशी संस्कृतीनं निषेध करण्यात आला। यावेळी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांना प्रतिकात्मक औदसा बनवून राहुल गांधींनी त्यांना जात विचारत असल्याचं प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आलं। आपल्या देशाच्या सार्वभौम संस्था संसदेमध्ये बजेटचा विषय चालू असताना राहुल गांधींनी अचानकपणे एक हल्ला केला। जातीय जनगणना झाली पाहिजे। ज्या काँग्रेसने इतक्या वर्ष राज्य केलं तेव्हा कधी जातीय गणनेची मागणी केली नाही, जातीय गणना कधी घेण्यासाठी प्रयत्न केला नाही, परंतु भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये निगेटिव्ह बातम्या करायच्या आणि मग त्याला जेव्हा जातीचा विषय आला त्यावेळेस संसदेतील भारतीय जनता पार्टीचे नेते मंत्री अनुरागजी ठाकूर यांनी विचारलं, ठीक आहे जात की जनगणना करेंगे। या देशामध्ये पहिला नागरिक राष्ट्रपती, दुसरा नागरिक पंतप्रधान, तिसरा नागरिक विरोधी पक्षनेता असतो। मग तुम्हाला जेव्हा जात विचारली तर तुम्ही म्हणता मेरी जात क्यों पूछ रहे, म्हणून साऱ्या देशभर आंदोलन करून भारतीय जनता पार्टीचा निषेध केला। म्हणून या ठिकाणी धुळे महानगरातील ओबीसी मोर्चाच्या वतीनं मी प्रदेश उपाध्यक्ष या नात्याने या ठिकाणी आपल्या भारतीय जनगणनेनुसार आज आषाढ महिन्याचा शेवटचा दिवस आहे आणि या दिवशी अनेक भक्त भक्तीने या घुमतात मरीमातेजवळ, म्हणून या ठिकाणी सोनियांचा औदसाच्या रूपामध्ये या ठिकाणी रूपांतर केलेलं आहे आणि राहुल गांधी त्यांना विचारतायत, बोलो मम्मी मेरा पप्पा का नाम क्या है। हा भाजपाच्या या अनोख्या आंदोलनाची धुळे शहरात चांगलीच चर्चा रंगली आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी राजश्री मोरे।